नागपुरात तापमान 46°C पार गेलेलं आहे आणि अशा नागपूरच्या तापमानामध्ये काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न जो आहे तो या फॉगरच्या मदतीने केला जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी हे फॉगर लावले, सिग्नलवर जवळपास 1 मिनिट ते 1.5 मिनिटपर्यंत थांबावं लागतं। अशामध्ये या फॉगरमुळे काहीसा दिलासा मिळतो आहे का नागरिकांना? काय थोडं दिलासा वाटतोय, चांगलं वाटतंय। काय अशा प्रकारची सुविधा व्हायला पाहिजे, सुविधा व्हायला पाहिजे, असाच सुविधा व्हायला पाहिजे। आणखी काही आहे काय? इथे थांबलाय पण थोडं रिलॅक्स एकदम चांगलं वाटतं। हो 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 तापमानामध्ये काहीसं रिलॅक्स होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगताना पाहायला मिळते आहे। आणि हे जे फॉगर लावलेले आहे हे महानगरपालिकेने या ठिकाणी लावले आहे आणि अशाच प्रकारे अनेक चौकांमध्ये अशा प्रकारची सुविधा जी आहे ग्रीन नेट लावून आणि फॉगर लावून काहीसा जो पाण्याचा मारा या ठिकाणी केला जातो, त्यामुळे काहीसं तापमान जे आहे ते कमी होताना दिसते। मात्र यातही दुसरी बाजू जर आपण बघितली तर काही ठिकाणचे अशा प्रकारचे असलेले फॉगर जे आहे ते बंद झाल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। अनेक ठिकाणी सुरू आहे, ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळतो आहे, मात्र ज्या ठिकाणी बंद झाले आहे तेच दुरुस्त करावी अशा प्रकारची अपेक्षा जी आहे ते नागरिकांकडून केले जाते आहे। मात्र या वाढलेल्या तापमानामध्ये 46°C पार गेलेल्या तापमानामध्ये काहीसा 1 मिनिटभर जर सिग्नलवर थांबायचं आहे तर अशामध्ये काहीसा दिलासा या ठिकाणी नक्कीच मिळतो आहे, हे मानावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।